नमस्कार, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे नवीन रेसिपी फुलगोबीची भजी। तुम्ही बरेच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या भजी खाल्ल्या असाल, बटाटा भजी किंवा पालक भजी, कांदा भजी। हे भजी खाऊन बोर झाला असाल तर नवीन प्रकारची भजी म्हणजे फुलगोबीची भजी। चला तर मग बनवूया। मी इथं अर्धा किलो फुलगोबी घेतली। ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि 5 ते 6 मिनिट मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेली होती। याने काय होते, जो गोबीला उग्रपणा राहतो ना तो मिठाच्या पाण्याने निघून जाते आणि चवीला सुद्धा छान लागते। तर साहित्य काय लागते ते पाहूया। 1 चम्मच मिरची पावडर, चवीनुसार मीठ, लसणाची पेस्ट घेतली आहे आणि कॉर्नफ्लोअर पावडर घेतलेली आहे। 2 ते 3 चम्मच बेसन, लिंबाचा रस, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि 1 चम्मच टोमॅटो केचप। सर्वात आधी फुलगोबी उकळून घेऊ। त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं। पाण्याला एक उकळी येऊ देऊ। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालू। पाणी आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ। नंतर यामध्ये फुलगोबीचे तुकडे घालू आणि याला 2 मिनिट शिजवून घेऊ। फार जास्त शिजवण्याची गरज नाही। याला मिक्स करून घेऊ। फुलगोबी 2 मिनिट शिजवून झाली, त्यानंतर काढून घेऊ। आता आपण फुलगोबी भजीसाठी मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी घेतले आहे मी कॉर्नफ्लोअर पावडर, नंतर बेसन, नंतर लिंबाचा रस, लसूणची पेस्ट आणि मिरची पावडर। त्यानंतर सोया सॉस घालू, रेड चिली सॉस घालू आणि टोमॅटो केचप। तुमच्याजवळ असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसलं तरी चालेल सॉस। नंतर चवीनुसार मीठ आणि याला मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी घालू आणि याचा मसाला तयार करू। तर आपला फुलगोबीसाठी मसाला तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण फुलगोबीचे उकडलेले तुकडे घालू आणि याला सुद्धा मिक्स करून घेऊ। प्रत्येक फुलगोबीच्या तुकड्याने ना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा। याने ना मस्त अशी कुरकुरीत भजी आपली तयार होतात। तर आपले मसाला फुलगोबी तयार झालेली आहे। आता आपण त्याला 5 मिनिट बाजून झाकून ठेवू आणि इकडे तेल तापायला सुरुवात करू। तर आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण एक एक करून याच्यामध्ये भजीचे तुकडे घालू आणि याला आपल्याला अर्धा मिनिट एकाच बाजूने तळू द्यायचं आहे। आता आपण याला परतून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळू देऊ। तर पाहू शकता आपले फुलगोबीची भजी किती छान आणि किती मस्त कलर घेतलेला आहे आणि क्रिस्पी पण व्यवस्थित झालेले आहेत। तर आपली भजी झालेली आहे। आता आपण त्याला काढून घेऊ। बघा किती छान क्रिस्पी भजी तयार झालेले आहेत आणि चवीला सुद्धा छान होतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। चला तर मग पुन्हा भेटू अशा छान रेसिपीवर। तोपर्यंत धन्यवाद।